मी कधी विचार केला नव्हता की सौंदर्य क्षेत्रामध्ये जाऊन मी स्वतःचं करिअर करेल. हाय गाईज, मी आहे प्राजक्ता. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये, जिथे मी बघितलेलं आहे एक स्वप्न आणि ते स्वप्नपूर्ती करण्यासाठी माझी चाललेली आहे ही धडपड. तर आज आहे आमचा मेकअप क्लासचा 12वा दिवस. मेकअप क्लासमध्ये आज आम्हाला प्रोडक्टबद्दलच माहिती मिळणार होती आणि प्रत्येक गोष्ट कशी सिलेक्ट करायची, फाउंडेशन शेड्स कसे असतात, स्किन टोन कसे असतात, त्यानुसार कसं फाउंडेशन सिलेक्ट करायचं, या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आपल्याला मिळत आहे. तर इथे या सगळ्या गोष्टी मॅम सांगतच होत्या. परंतु मला असं वाटतं की सौंदर्य क्षेत्रामध्ये मी आल्यापासून मला बरेचसे प्रश्नही येत आहेत. कारण माझं आधी ऑलरेडी रेसिपीचं चॅनल होतं, ज्यामध्ये मी फक्त आणि फक्त रेसिपी दाखवत होते. परंतु या क्षेत्राची आवड लागण्यामागचं कारण असं आहे की कधी-कधी व्हिडिओ करताना असं वाटायचं की आपल्याला मेकअप आला पाहिजे. जेव्हा आपण समोर जाऊन व्हिडिओ करतो तेव्हा थोडासा मेकअपची गरज असते आणि तेव्हा असं वाटायचं की अरे, आपल्याला तर मेकअप यायला हवा होता. आणि त्यामुळे हा जो मेकअप आहे तो मी शिकत गेले, थोडी आवड निर्माण होत गेली आणि त्यानंतर आता या क्षेत्रामध्ये मी बघतीये स्वप्न. तर खूप पाऊस चालू होता बाहेर, इतका की छत्र्यासुद्धा उलट्या होत होत्या. आम्ही सगळे बघत होतो, भयंकर पाऊस आहे. तर तुमच्या भागात पाऊस कसा आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, माझ्या प्रवासामध्ये माझ्यासोबत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका, कारण इथून पुढे बरेचसे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बाय.